गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 1 चा लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन हा लेसन चालू केला आहे. यामध्ये मागच्या तासाला आपण केप्लरचे 3 लॉ पाहिलेले आहेत. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. एका सायंटिस्टचे इन्फॉर्मेशन दिले. आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्री इन 1601 केपलर वॉज अप्रोनेटेड ॲज द रॉयल मॅथमॅटिक्स इन द प्लेस. म्हणजे एक जर्मन ॲस्ट्रोनॉमर आणि मॅथमॅटिकन्स होते जॉन्सन केपलर. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर टू द फेमस ॲस्ट्रोनॉमर टायको ब्रीही इन प्रूग इन 16. म्हणजे या ठिकाणी जे दाखवलंय या ठिकाणी हे शास्त्रज्ञ काय करत होते तर एक मॅथमॅटिकल ॲस्ट्रोनॉमर मांडत होते. आफ्टर द सडन डेथ ऑफ ब्रिग या शास्त्रज्ञांची 1601 साली डेथ झाल्यानंतर केपलर वॉज ॲप्रोनेटेड ॲज द रॉयल मॅथमॅटिक इन दिस प्लेस. यांच्या जागी कुणाला ॲड केलं तर केपलरला. केपलर used the observation of a planetary positions made by Bridge to discover the laws of a planetary motion. आणि केपलर्सनी प्लॅनेटरी मोशनचे काय केले लॉज डिस्कवर केले. He wrote several books. His work was later used by Newton in postulating his law of gravitation. आणि त्यांनीच केपलर्स त्यांनी काय केलं सेव्हरल बुक्स राईट केले. कोणी केपलर्सनी. आणि हिज वर्क ॲज अ लेटर युज्ड बाय न्यूटन. आणि न्यूटननी पुन्हा त्याचे नियम मांडले. सेकंड पॉईंट आहे यूज अवर ब्रेन पॉवर. तुम्हाला प्रश्न विचारलाय. शो दॅट इन SI युनिट द पेज नंबर 4 वर हा क्वेश्चन आहे बघा. The unit of G is a Newton meter square kg kilogram square. The value of G was first experimentally measured by Henry Cavendish in SI units. Its value is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square kg. या शास्त्रज्ञांनी काय केलं SI युनिटची व्हॅल्यू काढली 6.673 इंटू 10 रेस टू मायनस 11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg -2. हे त्याचं काय आहे तर SI युनिट आहे. SI युनिट ऑफ अ G इज अ न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. त्यांनी एक्झाम्पल सॉल्व केले बघा. SI युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. मास इज अ किलोग्राम. Let's see. SI unit force is a Newton. Mass is a kilogram. Distance between the centers of two bodies is a meter. म्हणजे ही एक बॉडीज आहे आणि ही एक. या दोन्ही बॉडीज मधला जो डिस्टन्स आहे हा तो काय आहे तर इज अ मीटर. मीटरमध्ये मांडलाय. Therefore according to Newton's law of gravitation. मग न्यूटन्सचा लॉ ग्रॅव्हिटेशनचा लॉ काय सांगतोय बघा. G इज इक्वल टू FD स्क्वेअर अपॉन FD स्क्वेअर अपॉन M1 M2. G इज इक्वल टू F म्हणजेच काय आहे तुमचा फोर्स. फोर्स कोणी मांडलाय न्यूटननी. म्हणून G इज इक्वल टू फोर्सच्या जागी काय घेतलं त्यांनी N. डी स्क्वेअर काय आहे त्याचा डिस्टन्स म्हणून त्यांनी काय घेतलं मास किलोग्राम M स्क्वेअर अपॉन मास किती कशामध्ये मांडलंय त्यांनी kg पर स्क्वेअरमध्ये. म्हणून जीची व्हॅल्यू काय झाली G इज इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर kg -2. हे काय झालं तर जीची आपल्या व्हॅल्यू झाली. लेट्स सी. पुढचा पॉईंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्नेट्यूड ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स. हा तुम्हाला 5 मार्काला शॉर्ट नोटसाठी प्रश्न येऊ शकतो. ही तुमची जी सोलार सिस्टीम दाखवली त्यामध्ये काय दाखवले कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड
एका कॉन्स्टंट स्पीडनीच एखादं ऑब्जेक्ट काय होतं तर मूविंग. हे ऑब्जेक्ट आहे, हा तुमचा सेंटर आहे, त्या सेंटरपासून हे ऑब्जेक्ट काय होतं एकाच कॉन्स्टंट स्पीडनी काय होतं सर्क्युलर मोशनमध्ये ते फिरत असतं. प्रश्न विचारला तुम्हाला, व्हॉट डीड न्यूटन ॲस्युम, वाय डीड न्यूटन ॲस्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन अ डिस्टन्स इन हिज अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे त्यांनी प्रश्न असा केला आहे की वाय डीड न्यूटनने असा का अस्युम केलं की इनवर्स स्क्वेअर डिपेंड्स ऑन डिस्टन्स, जो तुमचा स्क्वेअर होता इनवर्सचा तो डिस्टन्स इन हिज अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनच्या लॉवर का म्हटला, तर त्याचं तुम्हाला जे युनिट दिलेलं न्यूटन मीटर स्क्वेअर केजी मायनस स्क्वेअर, हा त्याचा काय होता तर ही वॉज हेल्प्ड बाय द केप्लर्स थर्ड लॉ इन धीज ॲज शोन इन बिलो. त्यांनी काय केलं तर न्यूटन्सचा तिसरा लॉ होता, तुम्हाला माहिती आहे न्यूटन्सचा थर्ड लॉ काय होता, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हे तर काय केलेलं आपण केची कॉन्स्टंट व्हॅल्यू काढलेली. म्हणजेच काय तर त्यांनी काय केलं, ही वॉज हेल्प्ड बाय द केप्लर्स थर्ड लॉ इन धीज ॲज शोन इज बिलो. या केप्लर्सच्या लॉनी त्यांनी हे काय केलं इंडिपेंडन्स जे होतं ते केलं. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूविंग ऑन ए सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. हे तुमचा सेंटर आहे, सेंटरला काय सांगितले त्यांनी, हा सेंटरपासून आपण काय करायचं एक ऑब्जेक्ट आपलं मूविंग करतोय, मूविंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड, एका ठराविक स्पीडने आपण तिथं फिरत आहे. He have been earlier that such a motion is possible only when the object is constantly attacked upon by a force, directed towards the center of the circle. This force is called as a centripetal force. म्हणजे काय आहे तर बघा, इथून आपण या सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळी फिरत आहे सर्कलमध्ये, we have been earlier such motion is पॉसिबल ओनली व्हेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. हे जे तुमचं ऑब्जेक्ट होतं ते कसं राहिलं आहे कॉन्स्टंट, ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, आणि सेंटरपासून हे सर्क्युलर आहे. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणतो तर सेंट्रिपिटल फोर्स. इफ यम इज द मास, मग त्याचा जो हा तुमचा सेंटर आहे, हा काय आहे सेंटर, हे तुमचं ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट यम इज काय आहे मास, व्ही इज इट्स अ स्पीड, आणि हिथून फिरतंय म्हणजे हे त्याचं काय झालं व्हेलॉसिटी स्पीड झालं. अँड आर कुठे दाखवलं तुम्हाला, हा तुमचा काय आहे आर म्हणजे त्याची रेडियस, हे आर आहे, जो ऑब्जेक्ट घेतला तो मास आहे, आणि तिथून ज्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरते ते त्याचं स्पीड आहे. देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स इज एफ इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला दिलाय एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फोर्स काढलाय, एम काय आहे त्याचा मास आहे, व्ही त्याचं स्पीड आहे, आणि आर त्याची रेडियस आहे. If a planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be. आता हा तुमचा सूर्य आला, या सूर्याभोवती सुद्धा तुमची रिव्हॉल्विंग काय आहे, एखादं प्लॅनेटरी मोशन किंवा एखादं ऑब्जेक्ट काय आहे तर फिरत आहे गोल, सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ते फिरत आहे. देन द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी काय एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, व्हेन एम इज मास ऑफ द प्लॅनेट, म्हणजे या प्लॅनेटचा एम काय आहे तर मास आहे, व्ही इज इट्स अ स्पीड, व्ही काय आहे त्याचं स्पीड आहे, आणि आर इज इट्स अ डिस्टन्स अपॉन सन. मगाशी काय होती तर रेडियस होती, आत्ता आर म्हणजे काय आहे तर या ऑब्जेक्टपासून
इथपर्यंत जाणारं काय आहे तुमचं डिस्टन्स आहे. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. म्हणजे काय तर ज्यावेळी आपण हे आपलं एखादं ऑर्बिट आहे किंवा एखादं ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट स्पीड ऑन अ प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे पृथ्वीभोवती ज्यावेळी ती रिव्हॉल्युशन करते, एक फेरी त्याची पूर्ण करते, त्यावेळी तिथं काय आहे तर टी ॲज अ टाईम ॲज अ फॉलोज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन. म्हणजे ज्यावेळी एक रिव्हॉल्युशन पूर्ण होत आहे त्यावेळी काय इज इक्वल टू पिरॅमीटर ऑफ द ऑर्बिट, पिरॅमीटर ऑफ द ऑर्बिट 2πr r इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ प्लॅनेट टू द सन. म्हणजे तुमच्या या ऑर्बिटपासून या सनपर्यंतचा डिस्टन्स. टाईम टेकन दॅट इज कॅपिटल टी. म्हणजेच पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला किती टाईम लागतो, किती पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन लागतात. व्ही इज इक्वल टू काय हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. लेट सी व्ही तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे 2πr अपॉन त्याच्यासाठी टाईम टेकन किती आहे टी. एफ इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं एफ इज इक्वल टू काय दिलं आहे mv² अपॉन आर. एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. नंतर काय केलंय त्याला ला मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय r³. ज्यावेळी एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर इज इक्वल टू काय येणार आहे तिथं 2πr अपॉन t² आणि पुन्हा त्याला आपण काय आहे आर. तुमचं mv² अपॉन आर दिसतंय तिथंच हे काय दिले तुमचा त्याचं एक्झाम्पल दिले. यालाच आपण मल्टिप्लाय काय करणार आहे r³ मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतंय यातला एक आर आणि हा एक आर काय होतोय जातोय. ओके, राहतंय काय मग शिल्लक, पुन्हा शिल्लक राहतंय 4m² r अपॉन t². बरोबर, ह्या t² आहे 2चा काय झाला 4π झाला आणि π² r. का राहिलं तर मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय r³. या r गेला म्हणजे काय तिथे झालं r³ आपण दोन्हीला मल्टिप्लाय अँड डिवायडेड केले. लेट्स एफ इज इक्वल टू 4m² r अपॉन t². हे काय झालं आपलं इथलं आलेलं आन्सर अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. इथं काय वापरणार आहे आता आपण पुन्हा केपलर्सचा थर्ड लॉ वापरणार आहे. केपलर्सचा थर्ड मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय r³ वी गेट. बघा आपलं आन्सर कसं काढलं. एफ इज इक्वल टू काय केलं आता मी सांगितलं 4m² r अपॉन t² इंटू मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r² वी गेट. दोन्हीला r³ गुणलं भागले इज इक्वल टू काय झालं बघा 4m² r³ आहे r गेला खाली r³ आहे r³ ला r³ गेला इज इक्वल टू काय राहिलं r³ अपॉन t². हे काय आहे तर आपलं हा काय आहे आपला केपलर्सचा थर्ड ला. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड ला t² अपॉन r³ इज इक्वल टू के दॅट इज अ कॉन्स्टंट. के काय आहे आपला कॉन्स्टंट आहे. म्हणजेच 4m² अपॉन r² के इज बट 4m² अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. का आहे तो कॉन्स्टंट का आहे तर
के प्लसचा जो थर्ड लॉ पाहिला त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट मिळाले. दस न्यूटननी हे काय कन्क्लूड काढलं, दॅट द सेंट्रिपिटल फोर्स which is the force acting on the planet and responsible for its circular motion must be inversely proportional to the square of distance between planet and sun. ज्यावेळी सन पासून हे ऑब्जेक्ट आपल्या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन पूर्ण करतंय त्यावेळी ते काय झालंय तर प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, या डिस्टन्सला ते कसं झालंय इनवर्सली प्रोपोर्शनल झाले. त्यामुळं 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. हे कशामधलं आहे तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. शॉर्ट नोट तुम्हाला येऊ शकते. लेट्स सी F इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन D. आपण काय केलं, सन इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये आहे. न्यूटन्स आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ अ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्टुलेटेड, म्हणजे गृहीत धरून द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इथे त्यांनी काय केला तर हा ग्रॅव्हिटेशनलचा लॉ वापरला. लेट्स सी यूज अवर ब्रेन पॉवर. पेज नंबर 5 वर आहे बघा. इफ देअर अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स केप्ट ऑन अ टेबल ऑर बिटवीन यू अँड अवर फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू, इफ यस वाय डोंट द टू मूव टुवर्ड्स इच अदर. हा टेबल आहे, टेबलमधल्या दोन वस्तू काय दाखवल्यात, टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन अ टेबल, आणि दोन सांगितल्यात आपले फ्रेंड आपले शेजारी बसले. तर त्यांनी प्रश्न असा केला, इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट अंडर द टेबल और बिटवीन. टेबलाखालच्या वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ज्या दोन व्यक्ती खाली बसल्यात त्यामध्ये सुद्धा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इफ यस वाय डोंट द टू मूव टुवर्ड्स इच अदर. मग या दोन्हीमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स का आहे, येस दोन्हीमध्ये सुद्धा आहे. का, देअर एक्सिस्ट अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अँड टू ऑब्जेक्ट ऑफ नेचर. या ज्या दोन ऑब्जेक्ट दाखवल्या तुम्हाला या कशात, इन अ नेचर. However, since the gravitational force is the weakest of all force, the force exerted by two objects of a very little mass, त्यांच्यासाठी लागलेलं मास किती आहे तर लिटिल आहे, थोडं आहे, is almost negligible. Therefore, they do not move towards each other in speed of attraction towards it. ते लगेच दुसरीकडे अट्रॅक्शन होणार नाही, त्यांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता यानंतर एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स आपण काय करूया नंतरच्या तासाला बघूया. डू यू नो, यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट ऑकर रेग्युलरली इन द सी. द लेवल ऑफ सी वॉटर at any given location along seashore increases and decreases twice a day or at regular intervals. High and low tides occur at different times at different place. तर तुम्हाला एका ठिकाणी काय दिले त्यांनी, हाय अँड लो टाइड्स म्हणजे भरती, हाय टाइड्स म्हणजे भरती येणे आणि लो टाइड्स म्हणजे ओहोटी येणे. जसं की समुद्रामध्ये येतात ना, आपण बघतो भरती आली ओहोटी आली. आत्ता सध्याचा बाहेरचा परिसर तसाच आहे, खूप पाणी आल्यानंतर भरती येते ओहोटी येते. द लेवल ऑफ सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन अलॉंग सी शोअर इन्क्रीज अँड डिक्रीज ट्वाइस अ डे ॲट रेग्युलर इंटरवल. ज्यावेळी त्याचा रेग्युलर इंटरवल कसा आहे, एकसारखा आहे, त्यावेळी त्यामध्ये काय होतंय, इन्क्रीज अँड डिक्रीज लोकेशन होतंय. हाय अँड लो टाइड्स ऑकर ॲट अ डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेस. आणि प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी हाय टाइड्स येतात म्हणजे भरती येते, तर एका ठिकाणी काय होतंय ओटी येते.
The level of water in the sea changes because of gravitational force extended by the moon. त्यावेळी तिथं काय होतंय, या मूनपासून या समुद्रापर्यंत काय होतंय, फोर्स एक्स्ट्रॅक्ट होतोय, फोर्स तिथे तयार होतोय. Water directly under the moon gets pulled towards the moon and the level of water there goes up causing high tide at the place. हे तुमचं काय आहे, हाय ट्राईड. आणि इथं काय असते, लो ट्राईड. म्हणजे इथं तुमची ओहोटी असते आणि इथं तुमची भरती असते. मग त्यावेळी ते रिजन ऑफ अर्थ द पासेस थ्रू द ब्लग्स म्हणजे ज्या खोलगट भाग आहे तो, स्काय ब्ल्यू एक्सपान्सन हाय ट्राईड. इथं हाय ट्राईड आहे आणि हा तुमचा काय आहे, लो टाईड. त्यामध्ये जो सर्क्युलर पार्ट पडतोय ॲट अ टू प्लेस ऑन द अर्थ ॲट अ 90 डिग्री. या 90 डिग्रीमुळे हे दोन भाग पडतात, हा आणि हा वरचा. The place of high tide and the level of water is a minimum and low tides occur there as shown in figure. म्हणजे हे तुमचे हाय ट्राईड्स आहे, तिथले जे पेस आहे तो कसा आहे, मिनिमम आहे आणि शोन इन फिगर. आणि लो ट्राईड्स ऑकर देअर शोन इन फिगर. आणि त्या कशेत एक दबला गेलेला एक वेगळ्या प्रकारचा आकार इथे तयार होतो असतो. पुढचा पॉइंट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेज नंबर 7 वरती आहे बघा. पेज नंबर 7 वरती. Will the velocity of a stone thrown vertically upward remain constant or will it change with the time? How will it change? Why does not the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? What does the maximum height depend on? आता ही तुम्हाला काय दाखवले त्यांनी, पृथ्वी. त्या पृथ्वीवरती त्यांनी काय केलं, इन अ व्हर्टिकली अपवर्ड रिमेन कॉन्स्टंट. पडणाऱ्या जे व्हर्टिकल पोझिशनमध्ये आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. ऑर विल चेंज विथ द टाईम. आणि ते पडतानाचा प्रत्येक वेळीचा टाईम कसा आहे, चेंज आहे. हाऊ विल इट चेंज? वाय डज नॉट द स्टोन मूव अप ॲट ऑल टाईम. इथे पडणारे जे दगड वगैरे आहेत ते एनी टाईम मूव का होत नाहीत. वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. प्रत्येक हाईटवरून येणारी वस्तू ही वेगळ्या प्रकारे का आहे. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तिथे काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द सर्टन मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या सेंटरमध्ये काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. या सेंटरपासून आजूबाजूला काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द अर्थ अट्रॅक्ट्स इवन ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ. आपण पहिल्यांदा बघितलं आहे, झाडावरून पडणारे जे ॲपल आहेत ते कसे आहेत तर इन व्हर्टिकल पोझिशनमध्ये आहेत. इन सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट द सेंटर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्ट सेंटर ऑफ द अर्थ. सेंटरमधून येणारे हे प्रत्येक ऑब्जेक्ट हे कसे आहेत, व्हर्टिकली. सिमिलरली व्हेन वी शो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड दिस फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन अँड रिड्यूस इट्स वेलॉसिटी. आता हा मुलगा काय करतोय, एका स्टोन दगड वरती टाकतोय, तो तेवढ्या स्पीडने पुन्हा खाली येतोय. त्यावेळी तिथं काय तयार झाले तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार झालाय. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड्स पूल द व्हेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर अ वाय. त्यावेळी त्याची जी व्हेलॉसिटी होती ही कशी होती, पूर्णपणे कॉन्स्टंट होती. आणि पडला द पूल कंटिन्युअस टू बी एक्सपांडेड अँड स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि त्याचा स्टोन काय होतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड होतो. आणि अर्थ अंडर इट इन्फ्लुएन्स. आणि तिथंच काय तयार होतं तर इन्फ्लुएन्स, म्हणजे तिथे एक बल तयार होतो, एक फोर्स तयार होतो. आणि त्या फोर्समुळे आपण जो स्टोन वरती खाली टाकलेला असतो तो तिथे तयार होत असतो.
त्यानंतरचा आपला जो पॉइंट आहे, तुम्हाला यूज अवर ब्रेन पॉवर विचारलाय त्यांनी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. हा जो पॉइंट आहे तो आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलाच तुम्हाला यूज अवर ब्रेन पॉवर विचारलंय पेज नंबर 7वरचं. हा जो पॉइंट आणि हे जे एक्झाम्पल आहे ते आपण नंतरच्या तासाला बघूया. आज जेवढं आपण पाहिलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सपर्यंत तेवढे पॉइंट आणि कॅन यू टेल, यूज अवर ब्रेन पॉवर, हे पॉइंट काय करा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या नोट्ससाठी. एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युलेज उपयोगी येतील. आणि जे राहिलेला पुढचा पार्ट आहे तो आपण उद्याच्या तासाला बघूया.